नमस्कार. मी प्रज्ञा पुरंदरे, बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा ॲडमिन टीममधून. आजचा हा छोटासा व्हिडिओ खास इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी केलेला आहे, की जे 17 सप्टेंबरला आपलं इटर्निटी बँक्वेट हॉल गर्जतो मराठीला एक्झिबिशन आहे. तर त्या संदर्भात काही छोट्याशा सूचना देते आहे. तर कृपया त्या लक्ष देऊन ऐका आणि जर काही तुमची क्वेरी असेल, तर तुम्ही आमच्या ॲडमिन टीममधल्या कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता. 17 तारखेला 11 वाजता आपल्या एक्झिबिशनचं उद्घाटन होणार आहे. तर सगळ्या स्टॉलधारकांना विनंती आहे की त्यांनी 9:30 ते 9:45 या वेळामध्ये आपापलं सामान घेऊन तिथे हजर राहा आणि तुमचा स्टॉल 10:30 पर्यंत रेडी झाला पाहिजे. कारण ते गेस्ट आहेत, आपण उद्घाटक म्हणून बोलावलेलं आहे. तर ते आल्यावर त्यांच्यासमोर एखादा स्टॉल तयार नाही आहे असं चांगलं नाही दिसणार. सो तुम्ही 9:45 पर्यंत तरी पोचा. तुम्हाला जितका वेळ लागतो जसं येण्याला किंवा तुमचा स्टॉल अरेंज करण्यासाठी त्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे तुम्हाला यायचं आहे. खूप आधी येऊ नका. तो हॉल आहे त्यामुळे तो बंद असणार. सो 9:30 वाजल्यापासून तो हॉल ओपन असेल आणि आमच्यापैकी तिथे असणार कोणीतरी. सो तुम्हाला तिथे गाईड केलं जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला स्टॉल नंबर आधी दिलेले आहेत. पण समजा काही प्रॉब्लेममुळे कुणाबरोबर स्टॉल काही चेंज किंवा काही जागा बदलायची वेळ आली, तर कृपया त्याला सहकार्य करा. तिथे वादावादी करू नका. कारण अनेकांची वेगवेगळी प्रोडक्ट्स आहेत. आम्ही अंदाजे सगळ्यांना नंबर्स दिलेले आहेत. पण एखाद्याला एखाद्या सोयीप्रमाणे जर एखादी जागा बरी पडत असेल, तर कृपया ती हेल्प तुम्ही एकमेकांना करायची आहे. सगळ्या आपल्याच भगिनी आहेत. सो तुम्ही ती प्लीज हेल्प सगळ्यांना करा. नंतर दुसरी गोष्ट, तो जो हॉल आहे तो मेन रस्त्यापासून थोडासा आतमध्ये आहे, गल्लीमध्ये छोट्याशा. म्हणजे तो एंट्रन्स आहे रेलनगरचा तिथे. तर तिथे ते कुठेही गाड्या आत न्यायला देत नाहीत, पार्किंगही करायला देत नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला मेन गेटपासून त्या आतल्या हॉलपर्यंत एक थोडंसं जे अंतर आहे, तर ते तिथे तुम्हाला सामान नेण्यासाठी काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही हातगाडी आणि 2 माणसांची सोय केली आहे. तर ज्यांचं खूप जास्त वजनी सामान किंवा असं काही असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर ते तुम्ही वापरा. त्याचे चार्जेस तुम्हाला काही पे नाही करायचे आहेत, ते आम्हीच देणार आहोत. तर ते तुम्ही सामान नेण्यासाठी म्हणजे तुमच्या गाड्या आत घेऊन जाऊ नका. गाड्या तुम्ही बाहेर रस्त्यावर लावू शकता तुमच्या जबाबदारीवर. पण आतमध्ये कुठेही तुम्हाला गाडी थोड्या वेळासाठीही ते आत आणून देणार नाहीत. तर तिथे येऊन वादावादी होऊ नये यासाठी मी हे मुद्दामून क्लिअर करत आहे, की बाहेर गाड्या उभ्या करा, तुमचं सामान उतरवून मग त्या हातगाडीद्वारे तुम्ही आतमध्ये घेऊ शकता. हे झालं आपल्याला सामान पोचवण्यापर्यंतचं. दुसरं गोष्ट आहे आपल्या टेबल्स ऑलरेडी एल शेप कोणाची आहेत, सिंगल शेप कोणाची आहे, ते सगळ्यांना क्लिअर माहिती आहे. आत्ता आयत्या वेळेला कोणीही एल शेप टेबल मागू नये. कारण सगळी अरेंजमेंट करून आदल्या दिवशीच टेबल्स लावली जाणार आहेत. तर नंतर आम्हाला तिथे काहीही आपण जे चोगले मंदिरात केलं होतं तिथे आम्ही आयत्या वेळेला थोडंफार चेंज करून देऊ शकलो. पण इथे शक्य होणार नाही आहे, कारण हा ऑलरेडी बँक्वेट हॉल आहे. तिथे सगळं रेडी केलेलं असणार आहे आदल्या दिवशीच. तर आयत्या वेळेला येऊन प्लीज कोणी सांगू नका की आता मला एल शेप हवा आहे किंवा मला इकडेच पाहिजे. तर प्रयत्न करा की तुम्हाला जे दिलं आहे त्याच्यात तुम्ही खुश व्हाल. असं आम्ही व्यवस्थितच सगळ्यांना देणार आहोत आणि जे काही तुम्ही बुक केलेलं आहे त्याप्रमाणे टेबलं दिली जातील. दुसरी गोष्ट, त्या टेबलावर पांढरं कापड असेल आणि झालर वगैरे अशी लावलेली असेल. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चादर किंवा काही तुम्हाला वरती आथरायचं असेल तर त्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या घेऊन येऊ शकता. तो बँक्वेट हॉल असल्यामुळे तिथे तुम्हाला कुठच्याही प्रकारचं पाठच्या बाजूला काही दोरी बांधून वगैरे अडकवता येणार नाही. ती परमिशन नाही आहे तिथे. कारण तो AC बँक्वेट हॉल आहे. तर तिथे त्यांच्या इथे आपण काही टेप, खिळे मारणं हे काही प्रकार करायचे नाही आहेत. तर तुम्ही स्वतःचे ज्यांना स्टँडची गरज आहे त्यांनी आपापले स्टँड्स काही जे काही असेल ते तुम्ही स्वतः घेऊन या. तिथे ते काही उपलब्ध करून दिलं जाणार नाही आहे. हे आधीही तुम्हाला म्हणजे जेव्हा स्टॉल बुक केले तेव्हा सांगितलं. तर आपापले स्टँड्स खास करून कपड्यांचे किंवा ज्यांचे हँगिंग काही वस्तू असतात तर ते तुम्ही प्लीज घेऊन या. आपण त्यांना जागा देण्याचा प्रयत्न करू स्टॉलच्या इथे जर होत असेल तर. पण तीही आम्ही खात्री नाही देत, कारण खूप म्हणजे बंद ह्याच्यात करत असल्यामुळे लिमिटेड स्पेस त्या आतमध्ये असणार आहे. सो तुम्ही त्या तयारीने या. अदरवाईज तुम्ही टेबलावर मांडूच शकता तुमच्या गोष्टी. त्यानंतर प्रत्येक टेबलाला, मग ते एल शेप असो का सिंगल शेप असो,
तुम्हाला 2 चेअर्स आणि ते टेबल, 1 किंवा 2 काही टेबलं असतील ती, एवढंच दिलं जाणार आहे. एक्स्ट्रा चेअर्स किंवा टेबल्स मागू नका. त्याचे कॉस्टिंगही वेगळं आहे आणि ते आम्ही देऊही शकणार नाही, कारण अवेलेबल पण ती होणार नाहीत त्या वेळेला. तर 2 चेअर्स आणि तुमची टेबल, एल शेप असेल तर एल शेपचं किंवा सिंगल असेल तर सिंगल, हे तुम्हाला तिथे मिळणार आहे. तुमच्याबरोबर स्टॉलवर उभं राहताना तुम्ही सुरुवातीला सकाळी लोकांना मदतीला आणलं तर ठीक आहे, पण शक्यतो एका स्टॉलवर 2च जणांनी उभे राहा. हवं तर तुम्ही वेळ वाटून घ्या तुमच्या घरातल्या सभासदांबरोबर किंवा विक्रीसाठी जर कोणी मुलगी असेल तर, कारण तिथे खूप गर्दी झाली तर सगळा गोंधळ उडेल, कारण आधीच भरपूर स्टॉल्स आहेत, त्यामुळे क्राऊड खूप जास्त एक्सपेक्टेड आहे, आम्ही ज्याप्रमाणे ॲडव्हर्टाईज आणि हे केलं आहे. तर त्यामुळे एका स्टॉलवर 2 जणं मॅक्झिमम बस. ह्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूला कोणीही जास्त उभं राहू नका. शक्यतो लहान मुलांना आणायचं टाळा स्टॉलवर. म्हणजे तुमच्याच जर घरातली असेल तर ती शक्यतो आणू नका, कारण गर्दी असते, कुठे काही होऊ शकतं आणि तुम्हाला जर लक्ष द्यायला नाही जमलं तर तोही प्रॉब्लेम होऊ शकेल. सो तेही मी सांगेन की तुम्ही मग तिथे खुर्ची मागून त्याला बसायला द्या, तर आम्ही खरंच नाही देऊ शकणार. म्हणजे तिथे गर्दी होईल आणि तेवढी जागाही नसणार आहे. त्याच्यानंतर पाण्याच्या बाटल्या, या आपापल्या पाण्याच्या बाटल्या तुम्ही कॅरी करा बरोबर. तिथे हॉलमध्ये तुम्हाला कदाचित पाणी भरून मिळू शकेल आणि विकतही काही जण आपल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर पाणी ठेवणार आहेत, तर विकत तर तुम्हाला मिळू शकेल, पण तुम्ही स्वतःची बॉटल कॅरी करा. तुम्हाला लंच प्रोव्हाइड करण्याची, पेड लंच प्रोव्हाइड करण्याची सुविधा आम्ही दिलेली आहे, जसा मेसेज आज सकाळी टाकलेला आहे स्मितानी. तर त्याच्यासाठी तुम्ही आगाऊ नावं नोंदली तर ते बरं पडेल, म्हणजे त्यांनाही ते प्रिपरेशन करून मागवता येईल. ते पेड लंच असणार आहे आणि बाकीही स्नॅक्सचे स्टॉल्स आहेतच. सो ते तुमच्यावर आहे, तुम्हाला जर तिथून घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा तुम्ही घरून डबेही आणून खाऊ शकता. त्याच्यानंतर मी सांगितलं त्याप्रमाणे चादरी वगैरे हे तर तुम्हाला आणायचंच आहे. तुमचा बॅनर असेल तर तुम्ही टेबलाला लावणार असाल कुठे काय, तर तेही तुम्ही आणू शकता. नंतर टेप, कातर, पिन्स छोट्या छोट्या, या काही ज्या छोट्या मोठ्या स्टॅपलर या गोष्टी लागतात, तर त्या तुम्ही स्वतःच्या स्वतः कॅरी करायच्या आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे पॅकिंग. तुम्ही आपल्याला माहिती आहे सध्या प्लॅस्टिकवर स्ट्रिक्टली बंदी आहे. जरी बाहेर पाळत नसले तरी अनेक वेळेला अशा ठिकाणी अधिकारी येऊन व्हिजिट वगैरे करतात. तर तुम्ही कृपया प्लॅस्टिकच्या त्या ज्या पातळ पिशव्या वगैरे असतात त्या कोणालाही देऊ नका, अशी माझी आग्रहाची विनंती आहे. आणि कागदाच्या पिशव्या ट्राय करा किंवा कापडाच्या, किंवा मग लोकांना सांगा तुम्ही तुमच्या पिशव्यांमध्ये घ्या. तुमचं असेल. फूडवाल्यांना मी सांगेन की तुम्हाला जे काही पॅकिंग मटेरियल लागतं, चहासाठी वगैरे ग्लासेस असतील तर ते शक्यतो कागदाचे वापरा, प्लॅस्टिक टाळा. आपण सुद्धा एका अर्थाने ही मदतच करू निसर्गाला. तर ते तुम्ही सगळं बघा तुमचं पॅकिंगचं मटेरियल. आणि चुकून जर तिथे कोणाचं व्हिजिट झाली ऑफिसरची आणि कोणाला त्यांनी जर पकडलं पिशव्या, तर जे काही दंड आहे ते तुम्हाला द्यावा लागेल. आम्ही त्याची कुठचीही जबाबदारी ॲडमिन टीम घेणार नाही, कारण सध्या खूप स्ट्रिक्ट आहे, तर अचानक कोणी येऊ शकतं. तर तो विचार करून तुम्ही तुमचं पॅकिंग मटेरियल हे कॅरी करा. दुसरी गोष्ट, बँक्वेट हॉल असल्यामुळे तुम्हाला कुठेही टेप लावून, खिळे ठोकून असं काहीही अडकवता येणार नाही आहे. तर तुम्ही अपेक्षा ठेवू नका की मला पाठी काय लावायला मिळेल, तर ते नाही मिळणार. अगदी आत्ताच अंदाज देते, कारण ते हॉलवाल्यांची परमिशन नाही आहे त्याला. तर त्यामुळे ते आपल्याला करता येणार नाही. म्हणून तुमचे बॅनर असतील ते तुमच्या टेबलाच्या पुढे तुम्ही लावा आणि बाकी ज्यांचे स्टँडी बिंडी काही असतील तर त्या तुम्ही आजूबाजूला किंवा पाठच्या बाजूला उभ्या करू शकता, जागा असेल तर. दुसरी गोष्ट आहे, फूड स्टॉलवाल्यांना मागे पण मी जसं एक्झिबिशनच्या सांगितलेलं की कचरा निर्माण होतो. इव्हन बाकीच्या स्टॉलवाल्यांना सुद्धा खास आग्रहाचं सांगणं आहे, ज्यांचे आतमध्ये स्टॉल आहेत त्यांनी कमीत कमी कचरा निर्माण होईल असं बघा. आणि जर कचरा झालाच कुठच्या गोष्टीचा, तर स्वतःची पिशवी ठेवा कचऱ्याची, ज्याच्यात तुम्ही तो गोळा करू शकाल. तिथे कचरा करू नका. आणि फूडवाल्यांना तर स्पेशल इन्स्ट्रक्शन्स, बाहेर जे आम्ही फूडचे स्टॉल हे बाहेरच्या इथेच ठेवलेले आहेत, तर त्यांनी मोठमोठ्या ज्या कॅरी बॅग्स असतात कचऱ्याच्या, डस्टबिन बॅग, त्या तुम्ही स्वतःच्या स्वतः घेऊन यायच्या. तिथे हॉलमध्ये कोणीही तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही आहे. सो कृपया या सूचना अगदी लक्षपूर्वक हे करा. स्वतःच्या सामानाची, वस्तूंची, तुमचे काही ज्वेलरी काही असो,
या सगळ्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची असणार आहे. तुम्ही अपेक्षा ठेवू नका की म्हणजे एखादी गोष्ट मिसप्लेस झाली तर ती गेली, तर ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही काळजी घ्या. उगाच जास्त काही मौल्यवान गोष्टी तिथे घेऊन येऊ नका. म्हणजे तुमचं जे योग्य सामान आहे ते आणि तुमचा कमीत कमी माणूस आणि पिशव्या ते तुम्ही टेबलाखाली नीट ठेवू शकाल. सो अशा तऱ्हेने ही व्यवस्था ठेवा तुम्ही. नंतर कुठचाही व्यवहार, मागे पण आम्ही सांगितलेलं की जो काही तुम्ही कस्टमरशी व्यवहार कराल तो तुमचा असणार आहे. त्याच्यात आमचा काहीच इंटरफिअरन्स नसेल, तर त्याला तुम्ही जबाबदार आहात. जर तुम्ही जीपेनी पेमेंट घेणार असाल किंवा कुठच्याही ऑनलाईन पद्धतीने, तर ते तुम्ही खात्री करून घ्या तुम्हाला पैसे मिळालेत की नाही. नंतर जर एखाद्या गोष्टीचे पैसे नाही मिळाले तर आम्ही त्याच्यात काहीच हेल्प करू शकणार नाही. कारण ते सर्वस्वी जे कस्टमर येणार ते अनेक ठिकाणाहून येणार आहेत, तर ते काही आमच्या पर्सनल ओळखीचे नसणार आहेत. सो ती काळजी तुम्हाला घ्यायची आहे. म्हणून म्हटलं खास करून पीक अवरमध्ये जेव्हा क्राऊड खूप असतो, तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्ही व्यवहार करताना सावधगिरी घ्यायची आहे तुम्हाला. आणि तुम्ही जर जीपेचं वगैरे जर प्रिंट काढून ते जर ठेवलं तर पटकन लोक पेमेंटही करू शकतात. तर या काही ज्या सूचना आहेत की ज्या तुम्हाला द्यायच्या होत्या, की खास करून वेळ पाळण्याबाबत, येण्याची तिकडची मांडामांड करण्याबाबत आणि कोऑपरेट करा सगळ्यांनी. आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही केवळ हे तुमच्यासाठी अरेंज करतो आहे. आम्ही कुठचेही प्रोफेशनल काही एक्झिबिशन ऑर्गनाईज करणारे नाही आहोत. मागचं आपलं एक्झिबिशन तुमच्या सहकार्याने खरंच खूप छान झालं, तर ते सहकार्य तुमच्याकडनं यावेळेलाही अपेक्षित आहे. सो तिथे काही ॲडजस्टमेंट करायला लागल्या, शक्यतो नाहीच लागणार, पण काही लागल्या तर नक्की आम्हाला सहकार्य करा त्या बाबतीत. आणि आम्हीही तुम्हाला जेवढं काही मदत करता येईल तर ती करणारच आहोत. आणि तिथे चहाची, खाण्याचे पदार्थ या सगळ्याची पेड व्यवस्था आहे. सो तुम्हाला ते तिथे उपलब्ध होऊच शकतं. पण तरीही तुम्हाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू गरजेच्या तुम्ही घेऊन या आणि वेळेत पोचा. स्टॉल छान मांडा आणि आपले जे तुमची कार्ड्स घेऊन या, बिझनेस कार्ड्स किंवा तुमची काही पॅम्पलेट्स असतील तर ती स्टॉलवर ठेवा, जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट पुढचे एस्टॅब्लिश करता येतील. किंवा एखादी डायरी ठेवा ज्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर्सना विचारून त्यांची परमिशन घेऊन त्यांचे नंबर ठेवू शकता लिहून, की पुढच्या वेळेला ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतील किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आमच्या मते आम्हाला वाटतं की तुम्हाला जे पहिल्यांदा करत आहेत एक्झिबिशन त्यांच्यासाठी सुद्धा आणि ज्यांचे ऑलरेडी एक्झिबिशन्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा एक जस्ट आम्ही सूचना म्हणून केलेल्या आहेत. तर कृपया या सगळ्याचं पालन करा आणि आम्हाला सहकार्य करून आपलं एक्झिबिशन जास्तीत जास्त आपण सक्सेस करूया. सगळ्यांनी आपापल्या फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ग्रुप्स सगळ्यावर आपल्या ॲडव्हर्टाईज ज्या आता येत आहेत त्या पॅम्पलेट्सच्या त्या टाका, म्हणजे जास्तीत जास्त क्राऊड खेचलं जाईल. जास्त करून आपला जो हा जवळचा एरिया आहे तिकडे. त्याचप्रमाणे एक्झिबिशनच्या दिवशी मी सगळ्या सख्यांना विनंती करते की आपण आपल्या स्टेटसवर आपलं पॅम्पलेट ठेवू, म्हणजे जास्तीत जास्त लोक ते बघतील आणि नक्की त्याचा आनंद घ्यायला लोक उपस्थित राहतील तिथे. आणि आपले दुसरे इव्हेंटही आहेतच, तर तेही आपण ऐकूया आणि आनंदाने आपलं हे एक्झिबिशन सगळ्यांना मिळून सक्सेसफुल करूया. सो ऑल द बेस्ट सगळ्यांना पूर्ण बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा ॲडमिन टीमकडून. धन्यवाद.